आजपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास हा महागणार आहे। ज्या वाहनधारकांना आधी 195 रुपये टोल द्यावा लागत होता त्यांना 1 एप्रिलपासून म्हणजे आजपासून 230 रुपये मोजावे लागणार आहेत। एक्सप्रेसवेवरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या टोल वाढीला तीव्र विरोध केलेला होता। दरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल तब्बल 18% वाढल्यानं आता प्रवाशांकडून अधिकचे 35 रुपये आकारले जात आहेत। आणि नाझीम मुल्ला आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। नाझीम, कशा पद्धतीने इथे टोल वसुली सुरू आहे? अधिकचा जो टोल आहे तो घेतला जातोय का आणि प्रवाशांकडून काय प्रतिक्रिया कळतात? रेश्मा, 1 एप्रिल म्हणजे आजपासूनच ही 18% दरवाढ जी आहे ती या ठिकाणी लागू झालेली आहे। पुणे मुंबई द्रुतगती मार्ग हा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला आहे। अपघात असेल किंवा अन्य या ठिकाणच्या सोयीसुविधा असतील त्यामुळे नेहमीच हा चर्चेत राहिलेला आहे, परंतु गेल्या काही दिवसांपासून हा चर्चेत राहिला तो म्हणजे या ठिकाणी 18% दरवाढ झालेली आहे। त्यामुळे आज पाहतोय आपण सकाळपासूनच या ठिकाणी ही जी दरवाढ लागू झाली आहे त्यानुसार 195च्या जागी या ठिकाणी 230 रुपये या ठिकाणी कारला टोल जो आहे तो या ठिकाणी भरावा लागतोय। त्यामुळे नागरिकांना अधिकचा 35 रुपयाचा बुरदंड जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागतोय। नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत। ज्या पद्धतीनं आधी या ठिकाणी टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा राज्य सरकारने या ठिकाणी केली होती सत्तेत येण्यापूर्वी, आणि आता मात्र या ठिकाणी टोलमध्ये वाढ होत असल्यामुळं नागरिकांमध्ये संतप्त भूमिका आहे की तुम्ही आधी कशाला आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि आता या ठिकाणी दरवाढ केल्यामुळे ही दरवाढ चुकीची असल्याचं या ठिकाणी नागरिकांकडून बोललं जाते। मात्र नागरिक कोणत्याही प्रकारचा वादविवाद या ठिकाणी घालत नाहीयेत, टोल या ठिकाणी देत आहेत आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही या ठिकाणी टोल स्वीकारला देखील या ठिकाणी जातो आहे। सकाळपासून ही सुरुवात या ठिकाणी झालेली आहे, परंतु या ठिकाणी अनेक सामाजिक संघटना होत्या, अनेक आरटीआय ॲक्टिव्हिस्ट होते, त्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला होता। कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय नोव्हेंबर 2016 मध्येच या ठिकाणी यासाठी झालेला खर्च आहे आणि त्याचा व्याज जो आहे तो या ठिकाणी स्वीकारला गेलेला होता। 2800 कोटीहून अधिकचा या ठिकाणी टोल जो आहे तो आकारून झालेला आहे। त्यामुळं हा टोल जो आहे तो या ठिकाणी बंद करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी एकीकडे जोर धरत होती आणि दुसरीकडे या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी टोल वाढ या ठिकाणी केलेली आहे। त्यामुळं नागरिकांमध्ये संतप्त वातावरण आहे। ती दुसरीकडे सामाजिक संघटना देखील यावरती आक्षेप या ठिकाणी नोंदवत आहेत, परंतु या ठिकाणी दुसरीकडे आता टोल वाढ जी आहे ती झालेली आहे आणि दरवाढ आजपासून सुरू झाल्यामुळे नागरिक संतप्त आहेत, परंतु नागरिक या ठिकाणी शांततेत टोल देखील देताना दिसत आहेत। रेश्मा, निश्चित नाझीम, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। उर्से टोल नाक्यावरची ही परिस्थिती आहे। गेल्या 2 मिनिटात मुंगीच्या वेगाने वाहनं सरकतात, मात्र टोल मात्र वाढलेला आहे।